ब्रेकनंतर महा एक्झिट पोलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपण विश्लेषण करणार आहोत राज्याच्या राजधानी मुंबईचं। गेल्या वेळी 2019 मध्ये मुंबईतल्या 6ही जागांवर युतीनं विजय मिळवला होता, शिवसेना भाजप युतीनं। पण यंदा मात्र चित्र वेगळं आहे। मुंबईतल्या 3 जागांवर ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना होतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय, त्याचा महायुतीला किती फायदा होणार, मोदींच्या रोड शोचा कितपत इम्पॅक्ट मुंबईमध्ये होईल आणि गणित कितपत बदलतील हाही प्रश्न आहे। तर कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागते, कारण का त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे तिकडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ते गड कायम राखणार का हेही पाहावं लागेल। तर ठाणे हा जो मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला आहे, तिथे नेमकं कोण निवडून येणार, नरेश म्हस्के की राजन विचारे, या सगळ्या संदर्भात आपण विश्लेषण करणार आहोत। थेट जाऊयात गणेश ठाकूर यांच्याकडे। गणेश, आपण पाहतोय की मुंबईमध्ये एकीकडे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागतेय, त्यासोबतच एकनाथ शिंदेंनी जोर लावलाय, भाजपनं जोर लावलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाणे कल्याण जे मुख्यमंत्र्यांचे बालेकिल्ले मानले जातात तिथेही त्यांची प्रतिष्ठा पणाला आहे। कोणकोणते फॅक्टर यावेळच्या निवडणुकीमध्ये जास्त महत्त्वाचे ठरले असं वाटतं? प्रज्ञा, मी विधानसभेच्या या पटांगणात आहे आणि ह्या विधानसभामध्येच लोकसभेनंतरची जी मोठी राजकीय लढाई होणार आहे ती होणार आहे आणि यासाठीच मी या सर्व वरिष्ठ पत्रकारांचं एक पॅनल तयार केलेलं आहे। माझ्यासोबत उदय तानपाटक आहेत, सहयोगी एडिटर पुढारीचे दिलीप सपाटे आहेत, वरिष्ठ पत्रकार पुढारी इथून, त्याचबरोबर संजय जोग आहेत, कॉन्ट्रीब्युटिंग एडिटर INS, आणि पांडुरंग म्हस्के आहेत, वरिष्ठ पत्रकार सकाळ इथून। मी यांच्याकडनं क्विकली त्यांचे एक्झिट पोल काय म्हणतात नंबर्स घेऊया, मग ते नंबर्स काय आहे त्याचे मुद्दे घेऊया। उदयजी, तुमचा नंबर जर मी विचारला MMR संदर्भातला, MMR मधले मुंबई ठाणे कल्याण सगळं जोडून किती जागा महायुतीला, किती जागा महाविकास आघाडी? मुंबईमध्ये MMR मध्ये घ्याल तर तुम्ही 6 जागा येतील त्याच्यामध्ये म्हणतो। 6 जागा तिकडच्या 2 महायुतीच्या। अच्छा, दिलीपजी? मुंबईच्या 6 जागांचा विचार केला तर महायुतीला 2, महाविकास आघाडीला 4 जागा मिळतील। ठाणे कल्याणमध्ये कल्याणची निश्चितपणे श्रीकांत शिंदे, ठाण्याच्या बाबतीमध्ये टोकदार फाईट आहे। पालघर बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेमध्ये फाईट आहे। म्हणजे तुम्ही जवळपास 5-3 असं करताय, 5-3 का 6-3 करताय। संजयजी, तुमचा एक्झिट पोल काय म्हणतो, तुमचा अनालिसिस? माझ्यानुसार मुंबईमधल्या 4 महाविकास आघाडी, 2 महायुती, ठाण्यामध्ये राजन विचारे, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे, पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना यांच्यामध्ये टफ फाईट। चला, म्हणजे मग तुम्ही पण 6-3 असं काहीतरी करताय। पांडुरंगजी? मुंबईत जसं संजय सर म्हणाले, मुंबईत महाविकास आघाडीच्या 4 आणि महायुतीच्या 2 तर येतीलच। कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाण्यामध्ये थोडीशी फाईट होईल, पण राजन विचारे येऊ शकतात असं एक अंदाज इथं म्हणतात। पालघरमध्ये मात्र शिवसेना येईल असं, भारतीय कामटी जी आहे ती येईल असं मला वाटतंय। तर उदयजी, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही तुमचं अनालिसिस केलं, ह्या सर्व पत्रकारांनी फील्डवर जाऊन आपली रिपोर्टिंग केलेली आहे आणि म्हणूनच त्यांना आपण बोलवलं, कारण त्यांनी तिथे जाऊन काय पाहिलं आणि कोणत्या आधारे हे अनालिसिस करतायत। उदयजी, तुम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरलात, ह्या मुंबईच्या 6 आणि 3 बाहेरच्या MMR एकूण 9, यामध्ये कोणते फॅक्टर महाविकास आघाडीच्या बाजूने गेले आणि कोणते फॅक्टर महायुतीच्या बाजूने गेले? मुंबईमध्ये म्हणाल तर उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती जी आहे ती या दक्षिण मुंबई त्याच्या पुढे दादर परळ भागात भरपूर सहानुभूती होती आणि सहानुभूती हाच एक शिवसेनेकडे मोठा मुद्दा प्रचाराकरता उद्धव ठाकरेंकडे होता। मग त्याचा वापर ते पुरेपूर करून घेतील इकडे असं दिसतंय। ठाण्यामध्ये म्हणाल तर एकनाथ शिंदेनी पूर्णपणे त्यांचं सर्वस्व पणाला लागलं होतं तिथे, कारण ते नरेश म्हस्के जरी नवखे उमेदवार आहेत किंवा त्यांच्या विरुद्ध त्यांच्याच पक्षातले लोक जरी काम करत असले तर एकनाथ शिंदेनी पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावून तिथे ते हे केलेलं आहे तिकडे। आणि कल्याणमध्ये तर काय मुख्यमंत्र्यांचे पुत्रच आहेत ते, आणि त्यांची तिथे समोरचा उमेदवार तसा फार हे नव्हता, ताकदवान नाही आहे। त्यांना बरेच दिवस ते बाहेर होते राजकारणापासून, त्यांना ते दिलेलं तिकीट शिवसेनेने। आणि उलट असा संशय व्यक्त केला गेला की हे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही साठलोट आहे की काय, बरोबर, अशावर संशय व्यक्त केला होता, चर्चा होती तशी, हां असं द्यायचं। मग तिथे ती जागा ते झालेले। पालघरमध्ये म्हणाल तर हितेंद्र ठाकूरांचा पक्ष जो आहे तो दरवेळी सत्तेजवळ असतो आणि सत्तेजवळ जे असतील त्यांना मदत करतात तिथे। आता यावेळी त्यांना यांनी मदत केली असावी, उमेदवार दिलेला आहे तिकडे, आणि तिथे जर फार चालला नाही भाजपचा उमेदवार तर तिकडे मतं वळतील सगळ्याचं दिसतंय। दिलीपजी, तुम्ही म्हणाला 4-2 मुंबई, पक्षात जी फाटाफूट झाली त्याचं कारणच आहे, जसं उदयजी म्हणाले की सहानुभूती होती, तर हेच एक मोठं कारण आहे की लोक महाविकास आघाडीच्या बाजूने जातील असं तुम्हाला वाटतं? राज्यातली लोकसभेची जी निवडणूक आहे मुंबईसह राज्यातली, ही यावेळची वैशिष्ट्यपूर्ण आहे। राज्यामध्ये जो पारंपरिक जी आघाड्या आणि युती होती
25 वर्ष भाजपची आणि शिवसेनेची युती होती आणि काँग्रेस राष्ट्रवादी एका साईडला. असं असताना राज्यामध्ये आता कॉम्बिनेशन बदललेले आहेत. म्हणजे शिवसेना निघून जाऊन महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, एका अर्थाने राज ठाकरे सुद्धा आणि अजित पवार गट, म्हणजे शिवसेना हे वेगळं कॉम्बिनेशन. तसंच महायुतीचं राहिलंय. मला वाटतं की त्याची ही पहिली वोटिंग टेस्ट आहे की मतदार कसा त्याला रिॲक्ट होतोय. आणि तुम्ही जर म्हणाल की ह्या निवडणुकीमध्ये मुद्दे कुठले राहिले, सगळ्या महायुतीच्या उमेदवारांनी मोदींच्या नावावर मतं मागितलेली की मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे. पण मला असं वाटतं की त्यासोबत ही जी मोदी लाट होती महाराष्ट्रात सौम्य होण्याचं कारण राज्यात घडलेलं राजकारण, फोडाफोडीचं असेल, पाटापोट झाले असेल, ते मतदारांना फार भावलेलं नाही. त्याचबरोबर यंत्रणांचा वापर हा भावलेला नाही. त्या जोडीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे दोन्ही पक्ष ह्या राज्यातले प्रादेशिक पक्ष आहेत. शरद पवारांना या वयामध्ये करावा लागणारा संघर्ष आणि उद्धव ठाकरेंचा मराठी माणसाचा पक्ष फुटला, याच्याबाबत दोघांना सहानुभूती मिळाली. आणि मुंबईमध्ये विशेषतः भाजपच्या जोडीला शिवसेनेचं एक नेटवर्क असायचं मतदान काढणारं, नव्हतं यावेळेस. त्यावेळेस नव्हतं. त्यामुळे या सगळ्याचा विचार करता नुकसान होईल असं दिसतं. संजयजी, एक प्रश्न तुम्हाला की जे अल्पसंख्याक वोट्सचा कन्सॉलिडेशन आहे, आपण वारंवार चर्चा ऐकतोय की